नमस्कार मित्रांनो, मी मुकुंद पाटील. टुडेज मार्केट अनालिसिस मध्ये आज आपण मार्केटमध्ये कशा पद्धतीची मुवमेंट झाली, निफ्टीमध्ये कशा पद्धतीची मुवमेंट झाली, बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीची मुवमेंट झाली, त्याचबरोबर आज अनेक कंपन्यांचे रिझल्ट होते, त्या कंपन्यांचे रिझल्ट कशा पद्धतीने आले याचं अनालिसिस आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. तर आज निफ्टी या ठिकाणी गॅप अप ओपन झाली, 30-40 पॉईंट निफ्टी गॅप अप ओपन झाली. म्हणजे मार्केट आज ओपन झालं 24,396 ला मार्केट या ठिकाणी ओपन झालं आणि 24,402 हा हाय होता. निफ्टी 24,396 ला ओपन झाली, 24,402 हा हाय होता. त्याचबरोबर आजचा लो होता 24,193. म्हणजे निफ्टी गॅप अप ओपन झाल्यानंतर हा गॅप फिल केला, त्याचबरोबर थोडंसं वरती जाण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर मार्केटमध्ये कंटिन्यू सेलिंग आलेलं आपल्याला पाहायला मिळते. आणि बरोबर 12 या ठिकाणी मार्केट पडल्यानंतर थोडंसं वरती जाण्याचा प्रयत्न केला आणि बरोबर 12 वाजता या ठिकाणी एक मोठी रेड कॅन्डल जवळ 70 ते 80 पॉईंटची रेड कॅन्डल बनली आणि या ठिकाणी एक अजून मार्केट खाली जाईल असं जे अनेक लोकांना वाटलं असेल की मार्केट अजून खाली जाईल, परंतु या ठिकाणी इथूनच मार्केटने या ठिकाणी रिकव्हरी केली आणि आजचं क्लोजिंग आहे 24,315 ला आजचं क्लोजिंग झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं मार्केटमध्ये एक बजेटची रॅली येईल अशी सर्वांना खात्री होती, परंतु मार्केटमध्ये एक प्रेशर आहे, सेलिंग प्रेशर. त्यामुळे मार्केट या ठिकाणी 24,400 वरून म्हणजे मार्केटचा जो ऑल टाइम हाय होता तो क्रॉस करून वरती जाण्याचा प्रयत्न करते, परंतु मार्केट वरच्या लेवलला सस्टेन होत नाहीये. त्याचबरोबर निफ्टीमध्ये वेटेज असलेली एक महत्त्वाची कंपनी ती म्हणजे टीसीएसचा आज मार्केट बंद झाल्यानंतर रिझल्ट आला. तर तो रिझल्ट कशा पद्धतीनं आहे तर आपण या ठिकाणी थोडक्यात त्या रिझल्टचं अनालिसिस करूया. तर टीसीएसचा रिझल्ट आज आला, त्यामध्ये टीसीएसचं प्रॉफिट कमी झालं, 12,434 वरून प्रॉफिट 12,040 वरती आलं. रेव्हेन्यू वाढला, म्हणजे 61,237 कोटीचा रेव्हेन्यू होता अगोदर, आता 62,713 कोटी एवढा रेव्हेन्यू वाढलेला आहे. नेट मार्जिन 26% 24.7% या ठिकाणी नेट मार्जिन कमी झालेला आहे. तर नेट हेड काउंट 5,452, म्हणजेच नेट हेड काउंट हा वाढलेला आहे, म्हणजे कंपनी सोडून जाणाऱ्या लोकांचं प्रमाण या ठिकाणी कमी आहे. ॲट्रिशन 12.1 आहे. त्याचबरोबर डॉलर रेव्हेन्यू 730 कोटीवरून 750 कोटीवरती गेलेला आहे. डॉलर रेव्हेन्यू वाढलेला आहे. त्याचबरोबर ओव्हरऑल रेव्हेन्यू वाढलेला आहे आणि जे प्रॉफिट आहे 12,434 वरून 12,040, म्हणजे जवळपास 400 कोटीचं प्रॉफिट या ठिकाणी कमी झालेलं आहे कंपनीचं. आणि कंपनीनं 10 रुपयाचा डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे. ही एक पॉझिटिव्ह बातमी आहे. एकंदरीत पाहता रिझल्टमध्ये खूप काही सुधारणा आहेत असं काही नाहीये. त्यामुळे याचा इम्पॅक्ट उद्याच्या मार्केटवरती होऊ शकतो. आता त्यामध्ये रिलायन्स हा एक मार्केटला सपोर्ट करू शकतो, मार्केटला खाली जाण्यापासून या ठिकाणी सपोर्ट करू शकतो, परंतु रिलायन्स नंतर जर बँकिंग सेक्टरनं जर सपोर्ट केला तर या ठिकाणी मार्केट सस्टेन होऊ शकतं उद्या आणि मार्केट या ठिकाणी डाऊन ट्रेंडला जाण्याची शक्यता आहे. ड्रोन उद्योगासाठी केंद्र सरकारने 500 कोटी रुपयाचा फंड डिक्लेअर केलेला आहे. ड्रोनच्या संबंधातले जे शेअर आहेत ते म्हणजे पारस डिफेन्स, झेन टेक्नॉलॉजी, रतन इंडिया हे शेअर आहेत, याच्यावरती आपण नजर ठेवायची आहे. ड्रोनच्या संबंधातले हे शेअर आहेत, याच्यामध्ये या ठिकाणी मोठी मुवमेंट येऊ शकते. हायड्रोजनवर चालणाऱ्या जहाजांना सरकार सवलत देणार आहे. कोचिंग शिपयार्डने हायड्रोजनवर चालणाऱ्या जहाजाची निर्मिती केली आहे. हायड्रोजनवरती चालणाऱ्या जहाजाची या ठिकाणी निर्मिती केलेली आहे. तर शिपिंग कंपन्या सरकार सवलत देणार आहे. तर शिपिंग कंपन्या या ठिकाणी आपण शिपिंग असेल, डिफेन्स असेल, रेल्वे असेल, या स्टॉकमध्ये आता 2 ते 3 दिवसापासून तुफान तेजी येत आहे. तर कोणत्या स्टॉकवरती आपण नजर ठेवली पाहिजे तर त्या स्टॉकची नावं अशी आहेत की जीई शिपिंग, माझगाव डॉक, कोचिंग शिपयार्ड, श्रेयस शिपिंग, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. यातील 3 ते 4 कंपन्यांना तर अप्पर सर्किट ऑलरेडी लागलेलं आहे. तर या कंपन्यांच्या स्टॉकवरती आपल्याला या ठिकाणी नजर ठेवायची आहे. निफ्टीमध्ये या ठिकाणी जर का उद्या 24,400च्या वरती जर मार्केट जात असेल तर आपण बाईंगचा विचार करायचा आहे, अन्यथा मार्केट उद्याही साईडवेज राहू शकतं, साईडवेज बेरिश राहू शकतं. जर का 24,450च्या वरती मार्केट जर जायला लागलं तर या ठिकाणी मार्केटमध्ये एक बजेट रॅली आली असं आपण म्हणू शकतो. तोपर्यंत मार्केटमध्ये एवढी फास्ट मुवमेंट या ठिकाणी येण्याची शक्यता कमी आहे. तर अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओसाठी, स्टॉक मार्केटमधील न्यूजसाठी आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या मित्रांना. थँक्यू.